मोहिते पाटील सोलापूर जिल्ह्यात पुन्हा उभारी घेत आहेत का? सोलापूर जिल्ह्यात एकेकाळी ज्यांच्याशिवाय पाणी हलत नव्हते, परंतु अलीकडच्या काळात त्यांचं राजकारण संपल्यात जमा आहे असं बोललं जायचं. तेच मोहिते पाटील आज पुन्हा उभारी घेत आहेत. पाहूया त्याचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी माऊली आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. तर सोलापूर जिल्हा राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या आणि औद्योगिक दृष्ट्या प्रगतशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. आणि या जिल्ह्यामध्येच पहिल्यापासून मोहिते पाटील हे घराणं अग्रेसर होतं. अगदी शंकरराव मोहिते पाटील यांच्यापासून विजयदादा यांच्यापासून ते आत्ताच्या खासदार धैर्यशील भाऊ मोहिते पाटलापर्यंत शंकरराव मोहिते पाटलांना सहकार महर्षी म्हटले. आणि ते 1952 ते 1977 पर्यंत त्यांनी माळशिरस मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी 1960 मध्ये यशवंतराव शुगर नावाचा सहकारी साखर कारखाना स्थापन केला. त्यांच्या निधनानंतर विजयशिव मोहिते पाटलांनी पुढे त्यांचा वारसा चालवला. 1980 ते 2009 पर्यंत विजयदादांनी माळशिरसचे प्रतिनिधित्व केले. या काळात ते सार्वजनिक बांधकाम मंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासारख्या अनेक पदांवरती कार्यरत होते. या काळात त्यांनी अनेक साखर कारखाने, दूध संघ, शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. पाणी प्रश्न सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे ते सोलापूर जिल्ह्याचे किंग मेकर म्हणून ओळखले. 2009 ते 2014 शरद पवार माढा मतदारसंघाचे खासदार झाले. पुढे 2014 मध्ये मोदी लाटेत हे विजयशिव मोहिते पाटील निवडून आले. परंतु इथूनच खऱ्या अर्थाने मोहिते पाटील घराण्याला राजकीय प्रवाहातून उतरती काळ सुरू झाली. असं बोललं जातं 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसने मोहिते पाटलांना तिकीट नाकारून संजय मामा शिंदे यांना तिकीट दिले. पुढे मोहिते पाटलांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु भाजपामध्येही त्यांना फारसे काही मिळालं नाही. भाजपाने माढ्यातून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिलं. याच्या पुढेही माळशिरस विधानसभा मतदारसंघ जरी राखीव असला तरी तिथे मोहिते पाटलांच्या मर्जीतलाच उमेदवार असायचा. परंतु भाजपाने बीडच्या राम सातपुते यांना तिकीट दिलं. तिथेही मोहिते पाटलांना हवं तितकं स्थान दिलं गेलं नाही. फक्त मुलाला विधान परिषद दिली आणि राजकीय जाणकार सांगतात की 2014 नंतर मोहिते पाटील घराण्याचं खच्चीकरण सुरू झालं. परंतु तेच मोहिते पाटील आता उभारी घेताना दिसत आहेत. 2024च्या लोकसभेत शरद पवार गटात प्रवेश करून माढा जिंकून त्यांनी त्यांची किती आणि कशा प्रकारे वरचढ आहे हे दाखवले. एवढेच नाही तर सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात मोहिते पाटील स्वतःच्या मर्जीतले उमेदवार उभे करत त्यांनी माळशिरस, करमाळा, माढा, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, मानखटाव अगदी मतदारसंघावर पकड असायची. बोललं जातं की माळशिरस तालुक्याचे आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे अगदी ते किंग मेकरच होते. तर पाहूया येणाऱ्या काळात मोहिते पाटील किती आणि कोठे कशी उभारी घेत आहेत. जय महाराष्ट्र.